नमस्कार मंडळी. तर आत्ता रात्रीचे 8:30 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहोत पुण्यावरून नाशिकला. साधारण ते 4 ते 4.5 तासांचा प्रवास असतो. पण आजच्या प्रवासात काय ट्विस्ट येतं बघूया. रात्र प्रवासाची एक वेगळीच मजा असते. रस्ते शांत, ट्रॅफिक कमी आणि लांबच लांब हायवे, त्यावर लावलेले दिवे. या शांत प्रवासामध्ये कधी काय सरप्राईज येईल हे सांगताच येत नाही. सर्व म्हणतात रात्रीचा प्रवास खूप कमी ट्रॅफिकचा असतो, पण मला असं वाटतं की या प्रवासात ट्रॅफिकला माहीतच होतं की आम्ही नाशिकला चाललो आहोत. म्हणून आम्ही पुण्याच्या बाहेर निघतानाच आम्हाला जरा जास्तच वेळ लागला. रात्रीच्या प्रवासामध्ये लोक झोपत असतात, पण या प्रवासी मनाला झोप लागते कुठं. आणि मी जाऊन बसलो कॅबिनमध्ये. ड्रायव्हर दादा गाडी चालवत होते आणि मी गाड्यांची मज्जा घेत होतो. ट्रॅफिक थोडं होतं, पण तरीही ड्रायव्हर दादा खूप स्किलफुली त्या सर्व गाड्यांना मागे टाकत होते आणि आम्ही नाशिकच्या दिशेला रवाना होत होतो. गाडी इथं आता चहाला थांबलेली आहे. आता वाजले 12:30 वाजले आता. तर प्रवास करत असताना पाऊस पण खूप येत होता आणि तर गाडीचे वायफर तर चालू होते, पण काचेवर फॉग जमा होत होता. तर ते ड्रायव्हर त्यांच्या हाताने ते फॉग पुसत होते. तर मला असं वाटलं की थोडी मदत करावी, त्यामुळे मी ते फॉग काढण्यासाठी काच पुसू लागलो. तर रात्रीचे 2:30 वाजले आहेत. आम्ही आत्ताच पोहोचलो घरी. खूप टाइम झाला. 8:30ला निघालो होतो आणि आता 2:30 वाजून गेले. तर आजच्या या ब्लॉगमध्ये
इतकंच. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.